मी अनेक वेळेला याही अगोदर सांगितलेलं आहे. जसं खासदारांनी निर्णय घेतला त्याच्या मागची कारणं ही त्यांच्या नेतृत्वावरती जी त्यांनी आक्षेप घेतली होती किंवा त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे जी दुर्लक्ष केलं होतं त्याचे परिणाम म्हणून त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता. तशा पद्धतीने अनेक असे लोकप्रतिनिधी आजही उभाटामध्ये आहेत जे नाराज आहेत, जे दुर्लक्षित आहेत. आणि त्या कार्यकर्त्यांना एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत आकर्षण आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवत आहेत, पुढे नेत आहेत, माननीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, तर त्या विचाराला साथ द्यायची इच्छा ही त्यांच्या नेत्यांची आहे, त्यांच्या आमदारांची आहे. आम्हाला कोणाकडे द्यायची गरज पडते तेच आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांची नेते मंडळी किंवा कार्यकर्ते असतील ते समोर आमच्याकडे येत आणि आम्हाला सांगते की आम्हाला तुमच्यासोबत जोडायचं आहे, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. म्हणून मला वाटतं ऑपरेशन आम्हाला करायची गरज पडत नाही, पेशंटच डॉक्टरकडे येतो. मला वाटतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरणं अर्थातच योग्य नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः देखील त्याची दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे विषय मला वाटतं आता आपण हा विषय आता संपलेला आहे. नाही बघा, शेवटी वैयक्तिक जीवनामध्ये जर का तुम्ही एखाद्या खादी कार्यक्रमामध्ये जर तुम्ही गेलेला असाल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. आणि RSS ही अशी संघटना आहे ज्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या जर का त्या कार्यक्रमात खाजगीरित्या जर का त्या कार्यक्रमामध्ये गेले असतील काही अडचण नसावी. मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे वक्तव्य फक्त भाषण करण्यापुरतं केलेलं आहे. तुकारामजी मुंडे हे अतिशय आक्रमक अधिकारी आहेत. नियमाला धरून कायद्याला धरून नेहमी ते काम करत असतात. आणि उलट आम्हीच माननीय मुख्यमंत्री मोदींना सांगितलं की त्यांची बदली 3 वर्ष करू नका, त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ द्या. हा विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग परंतु दुर्लक्षित झालेला विभाग आहे. ह्या विभागामध्ये नक्कीच अशा योग्य अधिकाऱ्यांची आवश्यकता होती आणि ते अधिकारी आज आम्हाला मिळालेले आहेत. तर अशा अधिकाऱ्यांची बदली होऊ नये, त्यांच्याकडनं अतिशय चांगलं काम होते आणि ते काम भविष्यामध्ये होत राहिलं पाहिजे. ह्यासाठी त्यांची बदली होणे ही मागणी आम्हीच मुख्यमंत्री मोदींकडे केली. तुम्ही सामान्य नागरिक असल्याचं उघडपणे सांगितले जात नसतात. ज्यावेळेला प्रवेश होईल त्यावेळेला लक्षात येईल. दादा एक शेवटचा प्रश्न.